नमस्कार मित्रांनो, तर माझे नाव अंकुश आणि भावाच्या रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी चिकन कटलेट ही रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। तर या ठिकाणी मी पाव किलो बोनलेस चिकन मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेला आहे। तसेच पाव किलो बटाटे या ठिकाणी मी बॉईल करून मॅश केलेला आहे। तसेच या ठिकाणी मी साधारणतः 2 कांदे बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच या ठिकाणी मी हिरवी पिवळी लाल अशी शिमला मिर्च घेतलेली आहे। तसेच यामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून व या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी घेतलेली आहे। तर कोट करण्यासाठी आपण या ठिकाणी ब्रेड क्रम्स आणि अंड्याचा वापर करणार आहोत आणि पुढील कृती आपण बघूया। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी बोनलेस चिकन जे मिक्सरमधून बारीक म्हणजे ग्राइंड करून घेतलेलं आहे। प्रथमतः आपण हे चिकन एका बाउलमध्ये घेऊया। त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची व अद्रक लसूण बारीक करून घेतली होती ते टाकणार आहोत। छान बारीक केलेलं म्हणजे जाडसर बारीक करायचं आपल्याला। तसंच यामध्ये जे शिमला मिरची मी सांगितली होती ते घेतलेली आहे। रंगीबिरंगी शिमला मिरची मी या ठिकाणी वापरत आहे जेणेकरून दिसताना देखील ते छान वाटेल। तसंच यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे आणि कांदा टाकल्यानंतर आपण यामध्ये जे मॅश केलेलं बटाटे आहेत ते आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि या मिश्रणाला आपल्याला मिक्स करायचं। त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये काही मसाले देखील आपण टाकणार आहोत। पोटॅटो छान बॉईल करून मॅश करून घ्यायचं आपल्याला आणि क्वांटिटी इक्वल पाहिजे चिकन आणि पोटॅटोची। तर तसंच आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। तसंच यामध्ये मी चिकन मसाला घेतलेला आहे साधारणतः 1 चमचा। त्याचप्रमाणे याच्यामध्ये मी साधारणतः मटन मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा। तसेच यामध्ये मी गरम मसाला देखील घेतलेला आहे साधारणतः 1 चमचा आणि त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट 2 चमचे घेत आहे। चवीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता आणि तसेच यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घेतलेलं आहे। तर आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा देखील उपयोग करणार आहोत। तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी मी मैदा 3 चमचे घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर या ठिकाणी मी मैदा टाकत आहे 3 चमचे आणि या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेतलेला आहे आणि या मिश्रणाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे मिश्रण अशा प्रकारे दिसतात। तर आपण आपले कटलेट तळून घेऊया। तर या ठिकाणी आपलं कटलेटचं मिश्रण एग म्हणजेच अंडं आणि ब्रेड क्रम्स या ठिकाणी आहेत। तर आपल्या हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून कटलेट आपल्या हातावरती छान मापामध्ये बसतील। त्या ठिकाणी मी हे कटलेट एक तुम्हाला दाखवत आहे सॅम्पल या ठिकाणी केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला उरलेल्या मिश्रणाचे कटलेट करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी साधारणतः 6 कटलेट्स करून घेतलेले आहेत। तर आपण त्याची आता पुढची कृती पाहूया। तर प्रथमतः मी हे कटलेट्स फ्रीजमध्ये साधारणतः अर्धा तास ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता आपण याला प्रथमतः अंड्यामध्ये टाकणार आहोत। अंड्यामध्ये छान याला कोट करून त्यानंतर आपण या कटलेट्सला ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत। छान अंड्यामध्ये पूर्ण डीप करायचं याला आणि त्यानंतर छान याला ब्रेडने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे। आपल्या हाताने तुम्ही ब्रेड लावत असताना तुम्ही शेप देखील देऊ शकता आणि आपण या ठिकाणी पॅन घेतलेला आहे। तर आपण याला डीप फ्राय करणार नाही तर शॅलो फ्राय करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण बाकीचे देखील कटलेट्स फ्राय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी साधारणतः 7 मिनिट एका बाजूला लागतील आणि 7 मिनिट दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये आपले कटलेट पूर्ण रेडी होतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले कटलेट तयार झालेले आहेत आणि आतून खूप छान शिजले होते आणि खूप चविष्ट देखील हे कटलेट झाले होते। तर थँक्यू। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू सो मच।